आज आपण पाहणार आहोत सेल्फ अनालिसिस. आतापर्यंत आपण काय केलं? परीक्षेचं अनालिसिस केलं, परीक्षेत येणाऱ्या पेपरांचं अनालिसिस केलं. आता आपल्याला करायचं सेल्फ अनालिसिस. सेल्फ अनालिसिस यासाठी असतं, बघा, आपण कोणत्याही गावाला जाताना आपण काय करतो? आधी प्लॅनिंग करतो. म्हणजेच काय की या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला काय काय लागणार, कसं जायचं, बरोबर आहे. मग याच पद्धतीने एवढ्या मोठ्या परीक्षेसाठी UPSC MPSC या परीक्षेसाठी सुद्धा आपण अनालिसिस करायलाच पाहिजे. हो, तर या क्षेत्रामध्ये काय काय लागतं आपल्याला, ते सर्व आपल्याकडे आहेत का हे पाहण्याआधी यासाठी काय करायचं? आपण दोन विभाग करायचे, विभाग 1 विभाग 2. पहिल्या याच्यामध्ये जे आपल्याकडे घटक आहेत ते लिहून काढायचे आणि दुसऱ्या विभागामध्ये जे घटक आपल्याकडे नाही ते लिहून काढायचे. काय करा माहिती मित्रांनो, या क्षेत्रात लागणारे सर्व घटक, सगळं गुण करून घ्या, बरोबर आहे. मला एकच म्हणायचंय, आपण इतरांसाठी वेळ देतो ना, ते बंद करा आता, खूप झाला. कोणी कोणाचा नाही होतो आधी या जगामध्ये, कोणी कोणाचा नाही. मी आधीच तुम्हाला समजवलं. स्वतःला 1 तास द्या वाटलं असतं, स्वतःवर काम करायला शिका, स्वतःला डेव्हलप करा ना यार. स्वतःचं एक नवीन वर्जन तयार करा 2024-25 मध्ये. रोज 1 तास स्वतःला द्या, स्वतःवर काम करा, स्वतःची डेव्हलपमेंट करून घ्या, समजलं. मग सेल्फ अनालिसिस करा, म्हणजे या क्षेत्रामध्ये काय काय घटक लागतात, ओके, ते इम्प्रूव्ह करून घ्या. म्हणजेच काय, पुढे अडचण येणार नाही. हे बघून घ्या, पूर्व परीक्षेसाठी काय काय लागतं आपल्याला, मुख्य परीक्षेसाठी काय काय लागतं आपल्याला, आणि मुलाखतीसाठी काय काय लागतं आपल्याला. या तिन्ही टप्प्यामध्ये जे घटक लागतात ते आत्ताच इम्प्रूव्ह करायला सुरुवात करा, बरोबर आहे. आपण जर विचार केला की परीक्षा झाल्यावरती बघूया, तर नेव्हर एव्हर नाही होत कधी तसं. म्हणून स्वतःला वेळ द्या, इतरांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या ना यार. स्वतःवर काम करा, स्वतःला डेव्हलप करा, आणि या क्षेत्रात जे गुण लागतात ते डेव्हलप करून घ्या. यश तुमच्या हातात आहे, बस, समजलं.